आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी आहे मालेगावातून। इथल्या 100 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा मुख्य सूत्रधार महमूद भगड हा देश सोडून पळून गेला अशी माहिती आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महमूद भगड असल्याची माहिती ईडीला मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू होती। मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आणखी एक आरोपी सिराज मोहम्मद याला ईडीने अटक केली होती। त्याच्याकडनं या प्रकरणाचा मुख्य सूत्रधाराची माहिती ईडीला मिळाली आणि त्यानंतर ईडीने कारवाई करण्याची तयारी सुरू करतच महमूद भगड यानं मात्र देश सोडलाय। सिराज मोहम्मदवर 14 बनावट बँक खाती उघडण्याचा आणि भारतभरात 21 अतिरिक्त खात्यांद्वारे निधीच्या हेराफेरीचा आरोप आहे। आरोपी सिराज मोहम्मदला या दरम्यान अटक झालेली आहे। मुख्य सूत्रधार जो आहे तो मात्र अजूनही फरार आहे। अधिक माहिती घेऊयात, निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, काय नेमकं हे प्रकरण? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिकच्या मालेगावमध्ये हे प्रकरण झालं होतं। काही जवळपास 13 ते 14 तरुण होते, त्यांच्या नावे बोगस खाते या ठिकाणी उघडण्यात आले होते आणि त्यांच्या खात्यावर जवळपास 100 ते 125 कोटीची रक्कम जी ती या ठिकाणी मागवण्यात आली होती। या प्रकरणात ईडी देखील मालेगावमध्ये छापेमारी करून एका हवाला एजंटला अटक केली होती आणि या प्रकरणी मालेगावचे जे बँकेचे व्यवस्थापक जे आहेत आणि सहव्यवस्थापक जे काही त्यांना निलंबित करण्यात आलं, त्यांना आता अटक करण्यात आली। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या प्रकरणाचा जो मुख्य सूत्रधार जो आहे, जो मास्टर माइंड मानला जातो, तो गुजरातचा महमूद भगड जो आहे तो आता देशाबाहेर पडल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात आता ईडीने लुकआउट नोटीस देखील जारी केल्याचं समजतंय। आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये भाजपचे नेते जे आहेत किरीट सोमय्या यांनी ओढ जिहाद झाल्याचा आरोप केला होता आणि यापूर्वी देखील त्यांनी मालेगाव येऊन भेट दिली होती। आज देखील किरीट सोमय्या आज मालेगावात येणार आहे। या प्रकरणातले जे पीडित तरुण आहेत त्यांच्यावर ते भोजन देखील करणार आहेत, त्यांच्याकडून माहिती देखील घेणार आहेत। तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा ज्या बँकेत हे फसवणुकीचं प्रकरण झालं होतं त्या सगळ्या बँकेच्या नामको बँक आणि महाराष्ट्र बँक या दोन्ही बँकेत जाऊन ते भेट घेणार आहे आणि चौकशी करणार आहे। त्यामुळे आता जे किरीट सोमय्या यांच्या भेटीला आता वेगळं महत्व प्राप्त झालं आहे। मात्र हे सगळे तरुण आहेत जे अडकलेले आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये, 10 ते 12 तरुण आपण सांगताय, त्या तरुणांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण जर पाहिलं तर हे जे खाते जे उघडण्यात आले होते त्या तरुणांना या खात्यांबद्दल कुठलीही माहिती नव्हती आणि त्यांच्या खात्यावर प्रत्येकाच्या खात्यावर किमान 10 कोटी 8 कोटी अशा ज्या रकमा त्या बोगस कंपनीकडून टाकण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांना हे सगळं प्रकरण समजलं आणि मग या सगळ्या प्रकरणावर वाचा फोडल्याचं समोर आलं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश। तर आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणातला मुख्य सूत्रधार हा खरं तर फरार आहे आणि तो देशाबाहेर पळून गेल्याची माहिती आहे। मात्र या भागातले मालेगावातले 12 ते 15 तरुण मात्र चांगलेच अडकले।